हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट फाइंड करायला शिकतोय. पहिली मेथड आपण चालू केली आहे, फॅक्टरायझेशन मेथड. याच्यावरचा जो प्रॅक्टिस सेट 2.2 आहे तो आपण सॉल्व करायला चालू केला आहे. त्याच्यातले जे पहिले 6 एक्झाम्पल आहेत हे आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या पार्ट 4 मध्ये केलेत. आज पार्ट 5 मध्ये आपल्याला हा 2.2 कंप्लीट करायचा आहे. सो आता जे आपण पहिले जे 6 एक्झाम्पल केलेत या 6 एक्झाम्पलमध्ये एकदम रेग्युलर क्वेश्चन होते. आता हे जे पुढचे 6 आहेत हे थोडेसे वेगवेगळे आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी ट्रिक आहे. तर क्वेश्चन नंबर 7 जर बघितलात तुम्ही तर क्वेश्चन नंबर 7 हा सर्ड्सवर रिलेटेड आहे. सो सर्ड्समध्ये ॲक्च्युली आपण काय करतो, सर्ड्सचे जे रूल आहेत इयत्ता 9वीला असताना आपल्याला हा चॅप्टर होता. सो जर आठवत असतील तर उत्तम, पण जर आठवत नसतील तर एक बेसिक रूल मी पहिल्यांदा सांगतो, जेणेकरून क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 आपल्याला दोन्ही क्वेश्चन्स इझी जातील. ओके, क्वेश्चन नंबर 7 साठी हा रूल बघा एकदा. रूल होता आपला रूट n इंटू रूट n. ओके, n म्हणजे काहीतरी नॅचरल नंबर असतो, रूट मध्ये नंबर असतो, त्यानंतर सेम नंबर परत रूट मध्ये असतो आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. आयदर तुम्हाला हे असं दिसतं किंवा यालाच असंही लिहिलं जातं रूट n चा स्क्वेअर. ओके, त्या दोघांचं आन्सर काय असतं, दोघांचंही आन्सर असतं रूटचा स्क्वेअर म्हणजे रूट निघून जातं, म्हणजे सिम्पली नंबर राहतो n. ओके, रूट n चा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतो, सिम्पली n राहतो. किंवा इथं असेल जरी लिहिलं रूट n इंटू रूट n तरी त्याला कसं लिहिता येतं, डायरेक्ट त्याचं उत्तर n. फॉर एक्झाम्पल रूट 2 इंटू रूट 2. सो हे रूट निघून जाणार, हे किती होणार, सिम्पली 2. ओके, किंवा आता मला असं लिहायचं 6 इज इक्वल टू 6 ला मी कसं लिहू शकतो, याचाच रिव्हर्स पार्ट. आता इकडं जा, 2 ला कसं लिहिता येऊ शकतं, रूट 2 इंटू रूट 2. तसं 6 ला काय लिहू शकतो आपण, रूट 6 इंटू रूट 6. थोडंसं बेसिक आहे सर्ट्सचं, एवढं जरी आलं तरी आपल्याला सगळे प्रॉब्लेम्स येतील. ठीक आहे, सो रूट 2 इंटू रूट 2, रूट निघून जाणार. किंवा सिंपल नंबर घेतला तर त्याला रूटच्या मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता येतं. हे जर 2 बेसिक रूल घेत असतील, क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 आपल्यासाठी अगदी सोपा आहे. क्वेश्चन नंबर 7 हा एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, पहिल्यांदा आपण तो करणार आहोत. सो एकदा मी ऍक्टिव्हिटी लिहितो फळ्यावर, मग आपण ती बघूयात. ओके, सो क्वेश्चन नंबर 7 जो मी बोर्डवर लिहिला आहे याच्यात तुम्हाला दिसेल हे या ज्या टर्म्स आहेत या रूट 2 मध्ये आलेल्या आहेत. आपल्याला त्या टर्म्सचं काही फार बॉदर घ्यायचं नाही, आपल्याला आपल्या स्टेप्स फॉलो करायच्यात. सो पहिले स्टेप्स फॉलो करताना आपण पहिलं कुणाचं मल्टिप्लिकेशन घेतो, या 2 नंबर्सचं, इथला नंबर आणि इथला नंबर. ओके, सो इथं मल्टिप्लिकेशन काय येईल मी इथंच करून दाखवतो. आता रूट 2 इंटू 5 रूट 2. ओके, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं. मग आताच आपण बघितलं रूट 2 इंटू रूट 2 किती येतं, ते 2. सो 2 इंटू इथं काय आलं 5. सो 2 इंटू 5 किती येतात 10. मग आता आपण रीड करणार आहे 10 चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन 7. सो मग 10 कुणाच्या टेबलमध्ये येतो, 2 आणि 5 च्या टेबलमध्ये येतो. सो 5 2 जा 10. मग मला सांगा आता 5 ला कोणतं साईन येईल, 5 मोठा आहे, मोठ्या नंबरला मधलं साईन येतं. त्यानंतर हा 10 प्लस आहे, सो दोघांनाही सेम साईन राहते. सो पहिली जी स्टेप आहे आपल्याला या 7x ला स्प्लिट करून लिहायची. आपल्याला दोन्ही नंबर मिळाले. सो हे स्प्लिट अप कसं होईल, 5x प्लस 2x. ओके, सो कळलंय सगळ्यांना हे स्प्लिट अप. आता काय करतो, याच्या पुढे आपण 2 चे पेयर्स करतो. 2 च्या पेयर्स केल्यानंतर आता मग या दोघात कॉमन काय दिसतंय रे, रूट 2 आणि 5 मध्ये तर काय कॉमन नाही. आपल्याला आता कळलंय पहिल्या याच्यात कॉमन शक्यतो काय असतं, x, कारण x स्क्वेअर आणि x याच्यात कॉमन काय निघला x. सो इथं काय राहिलं रूट 2x आणि इथं काय राहिलं x ऑलरेडी गेलाय. सो काय राहणार इथं 5. आता हाच ब्रॅकेट आपल्याला कंपल्सरी पुढे आणायचा असतो. रूट 2x प्लस 5 हाच ब्रॅकेट आपल्याला पुढे आणायचा आहे. मग बघा आता रूट 2 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 मिळणार आहे. आपल्याला इथं आन्सर माहिती आहे, रूट 2 ला रूट 2 नेच मल्टिप्लाय केल्यानंतर 2 मिळणार आहे. सो इथं बाहेर काय घ्यावं लागेल, रूट 2. साइन काय घ्यावं लागेल, हे प्लस आहे, इथं काय घ्यावं लागेल प्लस.
सो सिंपल स्टेप कळली आहे. तिसऱ्या नेक्स्ट स्टेपला काय होणार आहे, हा ब्रॅकेट कॉमन घ्यायचा आहे. सो √2x + 5. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे, x + √2 = 0. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजेच काय, कोणता तरी एक ब्रॅकेट 0 म्हणजेच √x + 5 = 0 और x + √2 = 0. ठीक आहे. मग आता याच्यावरनं बघा सॉल्व्ह करूयात आपण. इथं काय येईल, √2x हे 5 तिकडे गेल्यानंतर काय होतील, -5. त्यानंतर आता हे √2 इथं मल्टिप्लाय, इकडे गेल्यानंतर काय होईल, डिवाइड. ओके. सो इथं काय राहिलं, x = -5/√2. यात हे तर सिंपल इक्वेशन आहे. हे √2 सिंपली तिकडे नेल्यावर काय होईल, -√2. सो मिळालं, याला मिळाले आन्सर. याच्यानुसार हे एक्झाम्पल बघून तुम्ही ते बॉक्सेस फिलअप करू शकता. सो दोन्ही आन्सर मिळालेत, फार काही अवघड नव्हतं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 8 कडे जाणार आहे आपण. त्याच्यात पण थोडंसं सर्चचं नॉलेज आपल्याला वापरायचं. सो आता क्वेश्चन नंबर 8 बघूयात. सो क्वेश्चन नंबर 8 मी बोर्डवर लिहिलेला आहे. आपल्याला सेम स्टेप्स फॉलो करायच्यात. मल्टिप्लिकेशन घ्यायचंय पहिलं, a × c हा नंबर × हा नंबर. सो इथं नंबर सिंपल आहे, 3 आणि 2. 3 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, 6. सो इथं बघूयात आता आपण 6 चे असे फॅक्टर, तर करा रेड ते 3 × 2 6 चे असे फॅक्टर ज्यांची ऍडिशन किती आहे, 2√6, ज्यांची ऍडिशन 2√6 आहे. मग आता इथं थोडंसं सर्चचं नॉलेज वापरावं लागेल. √6 आणायचंय 6 मध्ये. मग 6 ला मी मग असे दाखवलं, 6 ला कसं लिहिता येऊ शकतं रूट मध्ये. 6 चे कसे फॅक्टर पडतात, √6 × √6. √6 × √6 किती येतं, 6. पण आता यांची ऍडिशन 2√6 येते का, मग √6 + √6. रूटची ऍडिशन आपण कशी करतो, थोडंसं आठवत असेल तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ही नेहमी लाईक सर्ट्सची होते. हे दोघंही लाईक सर्ट्स आहेत. आता ऍडिशन कुणाची करतो आपण, इथं बाहेर जे नंबर असतात त्यांची. सो इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. 1 + 1 किती होणार आहे, 2. सो 2√6. सो येत आहे √6 ची √6 + √6 किती येत आहे, 2√6. सो आपल्याला पेअर मिळाली आहे इथं. आता सायन्स, आता हे जे मधलं साईन आहे ते कोणाला द्यायचंय आपल्याला, मोठ्या याला. पण दोघंही सेमच आहेत. सो याला जर दिलं, हे प्लस आहे म्हणजे दोघांना साईन सेमच राहणार, म्हणजे दोघांनाही काय साईन येतील, मायनस. सो आता लिहिता येईल स्प्लिट करून. मग आता इथं टर्म कशी लिहिता येईल, 3x². याला कसं स्प्लिट करणार, -√6x -√6x + 2 = 0. ओके. आता या दोघांना पेअरिंग करायचं. आता पेअरिंग केलं आपण. आता या दोघांमधनं कॉमन काय निघणार आहे, पहिलं तर कॉमन निघणार आहे x. ओके. आता अजून काय कॉमन निघतंय ना, जर नाही निघत असं वाटलं तर बघा आता इथं ब्रॅकेट काय येईल, जरा व्यवस्थित लक्ष द्या. x निघला, इथं येईल 3x -√6. ओके. 3x -√6. आता हाच ब्रॅकेट इथं आणायला आपल्याला थोडासा प्रॉब्लेम फेस करावा लागेल, बरोबर. कारण 3x √6 पासून कसं आणणार ना, बरोबर ना. मग आता थोडासा विचार करा की याला कसं लिहिता येईल. तर ते लिहिण्यासाठी मी बघा एक स्टेप करतोय, व्यवस्थित समजतीये का बघा. आता मला माहिती आहे 3 ला कसं लिहिता येऊ शकतं, √3 × √3. ओके. 3 ला असं लिहू शकतो आपण, √3 × √3. त्याच्यानंतर हे x² तसंच. आता √6 ला मी कसं लिहू शकतो, √6 ला मी लिहू शकतो √3 × √2. लिहू शकतोय का, येस. √3 × √2 यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं, √6x. ओके. सिमिलरली पुढं मायनस हे √6 जे आहे त्याला परत कसं लिहिलं जाणार आहे, √3 × √2 x. या 2 ला कसं लिहिलं जाईल, √2 × √2. ओके. and which is equal to 0. Is it fine? सो इथं काय काय चेंज केलाय, 3 ला असं लिहिलंय, √6 ला असं लिहिलंय आणि 2 ला असं लिहिलंय, जेणेकरून तुम्हाला कॉमन काढायला थोडंसं इझी जाईल.
सो या दोघातून कॉमन काढायचं आणि त्यानंतर या दोघांतून कॉमन काढायचे. आता तुम्हाला कॉमन दिसेल पटकन. सो आता इथं बघा रूट थ्री कॉमन दिसते. येस. सो रूट 3 कॉमन घेतलं, त्यानंतर कॉमन काय येणार असतो एक्स. सो रूट 3 तर बाहेर निघलंय, यातला एक एक्स निघलाय. सो इथं काय राहिलं रूट 3 आणि या दोन मधला एक एक्स. सिमिलरली मायनस रूट 3 तर ऑलरेडी बाहेर गेला, एक्स ऑलरेडी बाहेर गेला, काय राहिलं सिम्पली रूट 2. ठीक आहे. हाच ब्रॅकेट आता मला पुढे आणायचा आहे. रूट 3 एक्स मायनस रूट 2. ओके. मग आता इथं बघा रूट 3 तसंच आहे. इथं काय कॉमन दिसतंय दोघांमध्ये रूट 2 कॉमन दिसतंय का. सो रूट 2 आपण बाहेर काढलं. फक्त आता इथं साईन कोणतं आहे मायनस. सो इथं काय साईन द्यावं लागेल मायनस. आता बऱ्याच जणांना वाटेल इथं प्लस आहे इथं मायनस आलंय, पण हे मायनस आणि हे मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन कोणते काय होणार आहे प्लस. सो सगळ्यांना लक्षात आले, डोक्यात आले काय केलंय. ओके. आता सिंपल आपल्या पुढच्या स्टेप सगळ्यांना माहिती आहे. हा ब्रॅकेट कॉमन घेतो आपण रूट 3 मायनस रूट 2. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहील परत रूट 3 मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. सो दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजेच कोणता तरी एक ब्रॅकेट 0. आयदर दिस इज इक्वल टू 0 और रूट 3 मायनस रूट 2 इज इक्वल टू 0. इथं दोन्ही ब्रॅकेट सेमच आले. सो आता आपल्याला इथं दोन्ही ठिकाणी सेमच रूट मिळणार आहे. सो आता हे सॉल्व्ह करताना काय होईल, हे मायनस रूट 2 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस रूट 2. सो एक्स इज इक्वल टू काय मिळेल रूट 2 अपॉन हे 3 इथं मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होईल डिवाइड. ओके फाईन. त्यानंतर इथं सेम स्टेप करावी लागतील. रूट 3 हे मायनस रूट 2 तिकडे गेल्यावर काय होईल प्लस रूट 2. सो एक्स इज इक्वल टू काय मिळेल मला रूट 2 अपॉन रूट 3. सो आपण शेवटी काय लिहितो देअरफॉर रूट 2 अपॉन रूट 3 अँड रूट 2 अपॉन रूट 3 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. इथं जागा नाहीये त्यामुळं ती स्टेप मी ठेवली. ठीक. क्वेश्चन नंबर 8 कळलाय. जो जे सर्ड बेस क्वेश्चन होते क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 हा आपण केलेला आहे. आता याच्या पुढं आपल्याला काय बघायचंय. ठीक आहे. तर याच्या पुढं बघा आतापर्यंत आपण जे क्वेश्चन केले ते एकदम स्टँडर्ड होते, स्टँडर्ड क्वेश्चन केले. आता या टाईपचा क्वेश्चन केला का रे आपण कधी 9m² मायनस 3 इज इक्वल टू 0 या टाईपचे क्वेश्चन केले का नाही. आता याच्यात जर आत्ताच्या वेने करायचं म्हणलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करणार आणि 9 3 आर 27. मग 27चे असे फॅक्टर ज्यांची सबट्रॅक्शन 0 आहे. शक्य आहे का हे नाही, फार अवघड आहे का. बर. मग याच्यात काय बदल आहे हा प्रकार आणि याच्या अगोदरचा प्रकार या दोघात काय फरक आहे. याच्यात दिसेल तुम्हाला मिडल टर्म कॅन्सल आहे, मिडल टर्म नाहीये म्हणजेच याचा बी काय 0. आता बी सगळ्यांना आठवतोय पार्ट 1 मध्ये घेतलंय आपण ABC. पहिला नंबर A, दुसरा B, तिसरा C. सो आता याच्या पुढचे जे दोन टाईप आहेत फॅक्टरायझेशन मध्ये त्याच्यात आयदर B इज इक्वल टू 0 असेल और C इज इक्वल टू 0 असेल. दोघांपैकी एक जर 0 असला, दोघांपैकी एक जरी 0 असला तर काय करायचं. ओके. तर काय करायचं हे आपल्याला बघायचं याच्या पुढं. मग त्यावेळी आपल्याला ही जी मेथड आहे ना आपण करतोय पहिला नंबर आणि शेवटचा नंबर यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, ती मेथड तिथं करायची नाही. तर मग तिथं कोणती मेथड करायची तर आपण बघूयात. आपले पुढचे क्वेश्चन्स आले की आपण ते ठरवूयात. ओके. क्वेश्चन नंबर 9 जर व्यवस्थित बघितला तर याच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म दिलाय का नाही दिलेला. कारण बघा राईट हँड साईडला 0 हवं असतं, इथं काय 50 आहे. सो स्टँडर्ड फॉर्म दिलाय का नाही दिलेला. मग स्टँडर्ड फॉर्म पहिल्यांदा करावं लागेल, मग त्यानंतर फॅक्टरायझेशन मेथड वापरावी लागेल. मग स्टँडर्ड फॉर्म करण्यासाठी आपण हे केलेलं आहे पार्ट 2 मध्ये. सो स्टँडर्ड फॉर्म करण्यासाठी काय करावं लागेल इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. मल्टिप्लिकेशन करायचं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. सो 2m इंटू m काय होईल 2m² मायनस 2 इंटू 24 24 दुने 48 आणि हा m राहिला विच इज इक्वल टू 50. आता हे 50 या साईडला आणावं लागेल
मग 50 या साईडला आलं की काय होईल -50 विच इज इक्वल टू 0. आलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं की आपल्या स्टेप्स सेम. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × 50 किती होतं 100. पण साईन कोणतं राहणार आहे मायनस. सो आता रेड कसं होईल 100चे असे फॅक्टर ज्यांची सबट्रॅक्शन किती आली पाहिजे 48. जे की ज्यांचं मल्टिप्लिकेशन केलं त्यांची सबट्रॅक्शन येते का 48. 50 आणि 2 त्यांची सबट्रॅक्शन 48 येते. मग 100चे असे फॅक्टर मिळाले 50 आणि 2. मधलं साईन कुणाला असतं मोठ्या नंबरला. सो 50ला काय होईल मायनस. तर सबट्रॅक्शन आहे म्हणजे दोघांचे साईड काय असतील अपोजिट. मग याला मायनस आहे तर याला काय असेल प्लस. याच्या पुढं करता येईल का हे एक्झाम्पल येईल. सो हे होमवर्कला सोडून देतो मी. आता याच्या पुढचं बघूयात. 9th होमवर्क करा. आता 10th बघूयात. सो क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा आता काय दिलंय 25m² इज इक्वल टू 9. स्टँडर्ड फॉर्म दिलाय का नाही दिलेला. पहिला स्टँडर्ड फॉर्म काढायचा मगच कोणती मेथड वापरायची. स्टँडर्ड फॉर्म साठी या 9 ला काय करावं लागेल या साईडला आणावं लागेल. सो m² हे 9 या साईडला आल्यावर काय होईल -9 विच इज इक्वल टू 0. मग आता याच्यात सांगा मला काय मिसिंग आहे. मिडल टर्म मिसिंग आहे. मिडल टर्म म्हणजे b इज इक्वल टू 0 आहे. मग याचे फॅक्टर कोणत्या पद्धतीने करायचे तर ती पद्धत कळण्यासाठी आपण एक फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले बघितले. कोणते फॉर्म्युले बघितले a² - b². फार वेळा वापरलेला फॉर्म्युला. याचे फॅक्टर काय पडतात a + b × a - b हेच पडतात का a + b × a - b. सेम रिझल्ट आपल्याला इथं वापरायचा आहे. ओके. मला सांगा 25m² कुणाचा स्क्वेअर आहे 25 कुणाचा स्क्वेअर आहे 5 चा. m² कुणाचा आहे m चा. सो याला कसं लिहिलं जाईल 25m² ला 5m ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. 9 कुणाचा स्क्वेअर आहे 9 कुणाचा स्क्वेअर आहे 3 चा. सो 9 ला कसं लिहिलं जाईल 3 चा स्क्वेअर. आता दिसतोय का हा टाईप a² - b². ओके. आपल्यासाठी a काय आहे a आपल्यासाठी काय आहे 5m आणि हा काय 3 आपल्यासाठी b. मग पाडता येतील फॅक्टर a + b म्हणजेच काय येईल 5m + 3. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय येईल 5m - 3 इज इक्वल टू 0. मिळाले का फॅक्टर. याच्या पुढची मेथड सेम आहे. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे काय कोणता तरी एक ब्रॅकेट 0. मग इथं काय होईल 5m + 3 इज इक्वल टू 0 और 5m - 3 इज इक्वल टू 0. दोघांपैकी एक 0. सो याच्यावरून काय येईल 5m ते +3 तिकडे गेल्यावर काय होईल -3. हे 5 इथं मल्टिप्लाय तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. सो m इज इक्वल टू काय मिळालं मला -3/5. ओके. आता या साईडला काय मिळेल बघा 5m हे -3 तिकडे गेल्यावर काय होईल +3. सो m इज इक्वल टू हा 5 इकडे आल्यावर काय होणार आहे डिवाइड. सो रूट काय मिळाले मला -3/5 आणि दुसरं काय मिळालं 3/5. सो आपण इथं काय लिहिणार देअरफॉर -3/5 and 3/5 are the roots of given equation. ओके. ठीक आहे. सगळ्यांना कळलाय प्रॉब्लेम इझी आहे. याची खासियत काय होती याच्यात बी टर्म काय होती 0. ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 11th क्वेश्चन. सो 7m² इज इक्वल टू 21m. परत एकदा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का हे नाही. सो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग हे 21 या साईडला शिफ्ट करा. या साईडला शिफ्ट केल्यानंतर त्याचं साईन चेंज होईल. इकडे प्लस आहे इकडे आल्यावर काय होईल मायनस इज इक्वल टू 0. परत आता एक टर्म मिसिंग आहे. कोणती टर्म मिसिंग आहे कॉन्स्टंटची टर्म मिसिंग आहे. कॉन्स्टंटची टर्म तिला आपण काय म्हणतो c इज इक्वल टू 0. मग आता याच्यात काय करायचं याच्यात परत तो a² - b² चा फॉर्म्युला वापरायचा का नाही. तो a² - b² चा जो फॉर्म्युला आहे तो फक्त b ज्यावेळी मिसिंग असेल त्याच वेळी वापरायचा आहे. याच्या वेळी सिंपल टेक्निक वापरायचं आहे फॅक्टरायझेशनचं.
जे म्हणजे या दोघात डायरेक्ट बघायचं कोण कॉमन आहे. मग 7 आणि 21 यांच्यात कोण कॉमन आहे? 7 कॉमन म्हणजे काय? मोठ्यात मोठा नंबर ज्याने दोघांना डिवाइड होत आहे, ज्याला GCD म्हटलं जातं. सो 7, ठीक आहे, 7 ने दोघांना डिवाइड होतं. अजून m² आणि m यांच्यात कॉमन काय आहे? येस, m. ओके, मग आता ब्रॅकेटमध्ये काय राहील? 7m² तर 7 आणि m दोन्ही बाहेर निघले. काय राहणार फक्त इथं? m. त्यानंतर इथं मायनस. आता 21 मधलं 7 बाहेर काढले. 7 ने 21 ला आपण काय करतो? डिवाइड. मग 7 3 आर 21 आणि काय राहील? m राहील का इथं? नाही, कारण ते m ऑलरेडी बाहेर काढले. सो याचे फॅक्टर काय मिळाले मला? 7m इंटू m-3 इज इक्वल टू 0. आता परत आपलं सेम लॉजिक, दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे कोणीतरी एक 0, म्हणजेच काय? 7m इज इक्वल टू 0 और m-3 इज इक्वल टू 0. ओके, हा, मग आता याच्यावरनं काय येईल? m इज इक्वल टू हे 7 इथं मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड. त्यानंतर m इज इक्वल टू -3 तिकडे गेल्यावर काय होईल? +3. मला सांगा 0/7 काय आहे? 0 ला 7 ने डिवाइड केलं तर आन्सर काय यायला पाहिजे? कंपल्सरी 0. आणि इकडे ऑलरेडी काय आलेलं आहे? m इज इक्वल टू 3. सो रूट काय झाले आपले? देअरफॉर 0 and 3 आर द रूट्स ऑफ given equation. कॉन्स्टंट टर्म मिसिंग असताना कळलंय का काय करायचंय? डायरेक्ट फॅक्टर पाडायचं. ओके, इथं a² - b² चा फॉर्म्युला वापरायचा नाही. तो कधी वापरायचा? ज्यावेळी b 0 असेल. ओके, आता बघूयात यातला सगळ्यात शेवटचा प्रश्न. हा क्वेश्चन नंबर 10 नाही, क्वेश्चन नंबर 11 होता. ओके, आता आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12 या प्रॅक्टिस सेट मधला शेवटचा क्वेश्चन. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 12 आहे m² - 11 इज इक्वल टू 0. सगळ्यांना जमला पाहिजे हा प्रश्न. याच्यात काय मिसिंग आहे? b मिसिंग आहे, बरोबर का? ना, मग b मिसिंग असला की आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा असतो? a² - b². मग a² - b² हा फॉर्म्युला वापरण्या अगोदर या दोघांना कसं लिहून घ्यावं लागतं? कोणाच्या तरी स्क्वेअर मध्ये लिहून घ्यावं लागतं. मग आता m² कुणाचा स्क्वेअर आहे? ऑलरेडी m चा स्क्वेअर आहे. ओके, -11 कुणाचा स्क्वेअर आहे? हा, मग आता इथं आपलं सर्डचं नॉलेज वापरा. 11 ला कसं लिहिता येऊ शकतं? √11 इंटू √11. बघा, 11 लाच कसं लिहू शकतो आपण? √11 इंटू √11. √11 इंटू √11 म्हणजेच काय? √11 चा स्क्वेअर. हे मगाशी सांगितलं मी. सो 11 ला कसं लिहिता येईल? √11 चा स्क्वेअर. बस, एवढी एक ट्रिक होती. आता प्रॉब्लेम एकदम रेग्युलर झालाय. a² - b². फॅक्टर काय पडतात? a + b a - b. आपल्यासाठी a काय आहे? m. b काय आहे? √11. सो याचे फॅक्टर काय पडतील? m + √11. दुसरं काय पडेल? m - √11. ओके, याला रिझन काय देणार? याला रिझन द्यावं लागेल. सो रिझन काय असणार आहे याला? a² - b². याचे फॅक्टर काय पडतात? a + b a - b. ओके, ठीक आहे, विच इज इक्वल टू 0 लिहायचं राहील. सो दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 म्हणजे एक ब्रॅकेट 0. सो m + √11 इज इक्वल टू 0 और m - √11 इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग हा प्लस √11 त्या साईडला गेल्यानंतर काय होईल? मायनस. आणि हा मायनस तिकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस. सो रूट्स काय आले आपले? -√11 अँड √11 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सिंपल आहे का? सो लक्षात ठेवा, b0 म्हणजे कंपल्सरी फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे? a² - b². ठीक आहे, आता प्रॅक्टिस सेट 2.2 हा पूर्ण कंप्लीट केलाय आपण. याच्यातले जवळजवळ सगळे क्वेश्चन्स केलेले आहेत. जर कोणाला काही डाऊट असेल तर मला पर्सनली विचारू शकता. ठीक आहे, तर मग आता पहिली जी मेथड आहे आपली फॅक्टरायझेशन मेथड, ही आपण कंप्लीट केली आहे.
या फॅक्टरायझेशन मेथडवर प्रॉब्लेम सेटमध्ये काही प्रश्न आहेत. ते प्रश्न तुम्ही प्रॉब्लेम सेटमधले लगेचच्या लगेच आजच्या आज सोडवू शकता. उद्यापासून आता आपण परत एकदा दुसरी मेथड चालू करणार आहोत, ती म्हणजे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ओके, ही फॅक्टरायझेशन ही जी मेथड आहे याच्यात आपल्याला पेअर्स वगैरे शोधावे लागतात. याच्या पुढच्या ज्या मेथड्स आहेत दोन्ही फॉर्म्युला आणि ही, या दोन्ही मेथडमध्ये असलं काही सोडवावं लागत नाही, डायरेक्ट स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स फॉलो केल्या की आपल्याला आन्सर मिळतं. ओके, सो ठीक आहे, आपण पुढच्या भागात भेटूयात कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड घेऊन. थँक्यू.